श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कथा। स्वामी भक्तांनो, ही कथा पूर्ण ऐका, तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल। श्री स्वामी समर्थ। चला तर स्वामी भक्तांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत पाहूया। श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही। पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्यात तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले। तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी की शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किमी अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता। त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा। तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही, तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा। पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपल्या आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने
याही दिवशी तिथे गेला. गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तूच खेळायचं. बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार? ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किमी अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ.